जरांगे पाटलांच्या गाड्यांचा ताफा निघालाय. पुढे मागे पोलिसांची वाहनं सायरन वाजवत निघाली आहेत. गेल्या काही महिन्यांपर्यंत गोदाकाठचा एक सामान्य कार्यकर्ता, मराठा समाजासाठी झटणारा, याच्या पाठीमागे ही ताकद उभा केली आहे ती मराठा समाजाने. अर्थात या परिस्थितीमध्ये देखील मनोज जरांगे पाटलांचे पाय जमिनीवरती आहेत. कारण आम्ही पाहतोय की वेगवेगळ्या समस्या घेऊन विद्यार्थी किंवा युवक त्यांच्याकडे येत आहेत आणि ज्यांना कोणाला शक्य अगदी मंत्र्यांना जरांगे पाटील फोन लावत आहेत. आतापर्यंत अनेक मुलाखती तुमच्या झाल्यात, अनेक प्रकारचे प्रश्न विचारलेत. मला तेच विचारायचं नाहीये, पण हे सगळं गेल्या काही महिन्यांमध्ये झालेला बदल एक व्यक्ती म्हणून तुम्ही कसं बघताय? हा जे बदल झालाय तर एक तर प्रामाणिकपणा आणि मी काही खात नाही किंवा काही मॅनेज होत नाही, फुटत नाही, यामुळं समाजानं खूप विश्वास टाकला. आणि मी एक मोठी गोष्ट यातून केली की मी माझं कुटुंब बाजूला सारून समाजाला कुटुंब मानलं, परिवार मानलं, मायबाप मानलं. त्यामुळे त्यांनी मला लेकराचा दर्जा दिला आणि म्हणून हे शक्य झालं आणि हा बदल झाला. तर मग वैशींचा जसा तुम्ही विषय काढला की विद्यार्थी असो किंवा कोणी असो, मी माझं काम करण्याची पद्धत तशी आहे. तो कोणी असो आला ना, मी जमिनीवरती खऱ्यानंच, मी मस्तीत नाही आहे, माझी चलती आहे, चल गा मी नाही करीत तो, असं नाही. मी लगेच फोन करतो तिथल्या तिथं, कारण मी जातो कोणकडं माया नाही राहत. मग ध्यानात एखाद्याच्या लेकराचं चांगलं होतं तर लगेच फोन लावून करायचो. असं खूप. आता ते PSI आले ते होते मोगाशी तिथं तुमच्या समोर, ते म्हणले दादा आमचं काम झालं, भेट होत नव्हती, पण असे जवळपास 422 जणांचे ते असे तर कित्येक पण केले. तसंच आता हे पण 60 विद्यार्थ्यांचं सोय लावायचं. प्रश्न सोडत माझा विचारायचा उद्देश असा होता की आपण सगळेच गावाकडचे असतो, गावाकडे मंत्र्यांच्या गाड्या, हे सायरन वगैरे कधीतरी बघितलेलं असतंय. पण हे सगळं बघितल्यानंतर आयुष्यामध्ये जो बदल घडला आहे, जो ह्या मराठा समाजाच्या ताकदीमुळे घडलेला आहे, ते कसं वाटतंय तुम्हाला? हे आपण म्हणजे कधी विचारही केलेला नसतो आपण या गोष्टींचा. नाही, विचार केला पण नाही, मला आता पण आवश्यकता नाही त्याची, कारण माझ्या संरक्षणाला समाज खंबीर आहे. परंतु उलट ही मला अडचण होती, मला इकडे तिकडे बोलता येत नाही, मित्र असता येत नाही तुमच्यासारख्याला. आपण तुम्ही क्रिकेट खेळताना आम्ही बघितलं होतं, बरेच तुम्हाला थोडंसं जरा मित्रांसोबत गप्पा मारावशी वाटत असतील, कुठेतरी फिरायला जावं असं वाटत असेल. ही लईच कोंडी झाली आता, ही प्रचंड कोंडी झाली. कारण मी गावात बसतो, कुठेही बसतो, लोकात बसतो, त्यांचं जाणून घेतो, सोडतो. हे तेव्हापासून थोडं हे लयच लफडं झालंय, दांडगई आता. बरोबर. परंतु त्यांना काहीतरी वाटत असं बहुतेक सरकारला काही धोका आहे किंवा असं, म्हणून ते सुरक्षा पुरवते. आता जो तुमचा मोर्चा निघाला आंतरवाली सराटीपासून नवी मुंबईपर्यंत, त्यानंतर सरकारने घोषणा केली, लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा केला. पण काही जण शंका घेत आहेत, तर या शंकांची काही कारणं पण आहेत. तर ज्या नोंदी सापडल्यात असं तुम्ही म्हणताय, सरकार म्हणताय, तर त्या नोंदी आहेत जुन्या, पण त्या नव्याने सापडल्यात का? आणि प्रत्यक्षात मराठा समाजाला या नोंदी कधीपर्यंत मिळणार आहेत? आतापर्यंत किती लोकांना मिळाल्यात? तुमचा आकडा काय सांगतोय? सरकारने सांगितले 57 लाख नोंदी मिळाल्या आणि 39 लाख त्याचे प्रमाणपत्र वितरित केले. मी थोडंसं थांबवतो, पण त्याच्यामध्ये आधीपासून जे कुणबी आहेत, खास करून आपले विदर्भातले असतील किंवा पश्चिम महाराष्ट्र असतील, खानदेशातले असतील, यांचाही समावेश आहे. शंका तिथं घेतली जाते. शंका घेणारे सगळेच काही आरक्षणाच्या विरोधातले आहेत असं नाहीये, पण त्यांनाही वाटतंय की हे नक्की खरंच होतंय का? नाही, शंका मी पण घेतली होती. मी 2-3 सभातून सरकारला विचारलं होतं की ह्या नव्या नोंदी आहेत का जुन्या आहेत? म्हणजे पूर्वीच्या जुन्या म्हणजे त्यांना प्रमाणपत्र दिले त्याच आहेत का? पण त्याचं काय उत्तर आलं नाही. पण त्याचा असं शक्यता आणि अर्थ लावला आम्ही की याचा अर्थ असा आहे, 54 लाख सापडल्यात, 39 लाख प्रमाणपत्र वितरित केलेत. याचा अर्थ ह्या जुन्या नोंदी आहेत, त्या नव्यानं सापडल्यात. आता मग जुन्या असल्या तरच सापडत त्यांना नव्यानं, जुन्या नसल्या तर सापडत्या कुठून? मग बरोबर आहे. तुम्ही पण म्हणजे शंका यासाठी काही तुम्ही स्वतः मनाने याचा अर्थ लावलाय. प्रत्यक्षात सरकारची आकडेवारी किंवा डेटा, म्हणजे वाशीचं भाषण मला आठवतंय तुमचं की तुम्ही म्हटलं डेटा, तो असा काही तुम्हाला दिलाय का? देतो म्हणलेत आणि देतील सुद्धा. ठीक आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. दुसरी महत्वाची प्रमुख मागणी होती की गुन्हे मागे घेण्याच्या आंदोलनांमधले. तर गृहमंत्र्यांनी तर तसं काही सांगितलेलं नाही. आणखी सांगावं लागेल, कारण त्यांनीच शब्द दिलेला आहे सगळ्या मागे घेऊत म्हणून त्याच वेळेस. आणि आता मुख्यमंत्री साहेबांनी लिहून दिले की जर तातडीने कारवाई करावं. दुसरं, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत की ओबीसींच्या आरक्षणाला जर धक्का लागला तर मी दिल्लीमध्ये जाऊन त्यासाठी लढेन. आता ओबीसींच्या म्हणजे की जी प्रमाणपत्र मराठा समाजाला दिली जात आहेत त्याच्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागतोय असं त्यांना म्हणायचंय. तर काय म्हणाल तुम्ही देवेंद्र फडणवीसांना, किंवा काय सांगाल? नाही, धक्का नाही लागत, तिथं रिकाम्या जागा आहे भरपूर. पण ते दिल्लीत जाऊन करायचं म्हणतात, काय जे प्रयत्न आहेत ते. नाही आवश्यकता पडणार, कारण समाजाच्या नोंदी शासकीय सापडलेल्या, त्याच्यामुळं त्याला काय धक्का लागू शकत नाही आणि कशाचीच गरज पडणार नाही.
मग फडणवीसांना हे कसं सांगणार तुम्ही? त्यांना वाटलं ऐकावं तर सांगू, बरं. नाही वाटलं तर लढून आमची जागा घेऊ आम्ही. अच्छा. आता त्यानंतरचा जो पुढचा जो काही विषय आहे तो म्हणजे की ठराव जो आहे तो पारित करणं, विशेष अधिवेशन बोलावून, तर ते कधीपर्यंत होईल असं तुम्हाला सांगण्यात आलंय? विधिमंडळाचं आपलं अधिवेशन घ्यायचं घाटतंय, तर कधीपर्यंत होईल हे सगळं? या अधिवेशनात तो फेब्रुवारी महिन्यात 14-15 तारखेला अधिवेशन बोलावतायत त्यांचं. बरं. तर त्यावेळेस या सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश त्यांनी काढला राजपत्रित. बरं. त्याचा कायदा पारित होऊन सगळ्या सोयऱ्यांना, म्हणजे ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र मिळाले नाहीत मराठ्यांचे, बरं. नोंदी मिळाल्या नाहीत, त्यांच्यासाठी ज्यांच्या नोंदी मिळाल्या ज्या मराठ्यांच्या, त्यांच्याच आधारावरती त्यांच्या सोयऱ्यांना ते प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहेत एकदा कायदा पारित झाला की. कारण ती वेळ असतो तेवढ्या सूचना त्यांना द्यावा लागतो, तेवढ्या वेळ त्या सूचनेसाठी चाललेलं योग्य आहे. फक्त कायदा मात्र 70-75 वर्षात नव्हता. हो. ज्यांच्या नोंदी नाही त्यांच्यासाठी ही खूप मोठी लढाई मुंबईला गेलेले लाखो करोडो पोरांनी जिंकून आणलेली, हो. आणि सगळ्या सोयऱ्यांसाठी, म्हणजे ज्या मराठ्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी हा कायदा बनवला. हे खूप मोठा कायदा आहे. याच्या विरोधाहून मराठा समाजानं लक्षात घ्यावं. बाकीचं कोण काय म्हणतंय, मुंबईला गेल्यामुळे काय मिळालं, तात हारलेन कुठं, नाही तो विषय सोडून द्या, ते तर अजून व्हायचंय पुढं. हो. ते म्हणणारे, टीका करणारे करू देत, पण मुद्दा असा आहे की विशेष अधिवेशनामध्ये ज्यांना प्रमाणपत्र मिळाले नाही त्यांच्यासाठी सगळे सोयरे हा कायदा तुम्हाला अपेक्षित आहे? हो. ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी हा कायदा आहे, आणि सरकारनंच म्हणलेलं, आम्ही नाही. मग बरं. इथून मग आपण जर 2 महिने असं आश्वासन तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिलंय? नाही, याच्या पाठीमागं उपोषण सोडताना 2 महिने वापस जा. हो. जे सांगले होते 4 हो. त्यांनी, हो. मंत्री होते 7, सचिव होते, बरोबर. घटनेचे अभ्यासक होते, कायद्याचे अभ्यासक होते, हो. त्याच्यात आयएस दर्जाचे अधिकारी होते, सगळे मराठवाड्यातले आणि मराठवाड्यातले कलेक्टर पण होते, आयुक्त पण तिथं होते, बरोबर आहे. सगळे एवढ्यांनी मिळून ठरवलेलं आहे. हो. किती शब्द घ्यायचे तर 4 घ्यायचे. कोणते? त्याच्यातला सगळे सोयरे? एक ज्याच्या नोंदी मिळाल्या त्याला प्रमाणपत्र द्यायचं, हो. दुसरा त्याच्या सगळ्या परिवाराला द्यायचं, बरोबर. रक्ताच्या नातेवाईकाला, हो. आईच्या बाजूकडच्या पण? रक्ताचे नातेवाईक म्हणजे वडिलाकडचे, बरं, वडिलाकडे. आणि सगळे सोयरे बरं. की जिथं आपल्या परंपरेनुसार लग्नाच्या सोयरीके जुळतात बरोबर. त्या सोयऱ्यांना पण द्यायचं. याच नोंदीच्या आधारावर या सगळ्या सोयऱ्यांना, हे त्यांनी घेतले शब्द आहेत, मी नाही. बरोबर. आणि ते कसं काय देणार नाही, त्यांना तो कायदा टिकवावा लागणार आहे. त्यांनी शब्द घेतलेला आणि जजेसनी घेतलेला. बरं. आता मी पुन्हा विचारतोय पाटील, पण हे तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय का? तिघांनी पण, मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, कारण तिघांनी 2-2 पाठवले होते त्यांच्या वतीनं मंत्री. बरं. पहिल्यांदा त्या उपोषणाला असं झालं होतं की फक्त तुमचं म्हणणं आहे एकच द्यायची. की ह्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला आश्वासन दिलंय की 14-15 किंवा 16 तारखेला जे काही अधिवेशन होतं विधिमंडळाचं त्याच्यामध्ये नाही, त्या शब्दाबद्दलचा विषय. शब्दाबद्दल? हा, त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं की नाही, पण थांबा बाई, एक मिनिटं. नाही, ट्रॅफिक आहे तर तो कायदा होणार आहे असं थांबता आश्वासन. येईल आपल्याला एक मिनिट. हा, बोला. घेऊस तर हा, घेऊ ना. पुन्हा सुरू करू. नाही आपण तर मनोज जरांगे पाटलांचा ताफा पुणे अहमदनगर रस्त्यावरती आपल्या खराडीच्या इथे पोहोचलेला आहे, आणि इथे मोठ्या प्रमाणात लोक जमलेले आहेत जरांगे पाटलांचं स्वागत करण्यासाठी. लोकांचे हार तुरे स्वीकारून, लोकांचं अभिवादन स्वीकारून जरांगे पाटलांचा प्रवास पुन्हा सुरू झालाय. आपण थांबलेली मुलाखत पुन्हा सुरू करूयात. माझा प्रश्न होता, मला वारंवार विचारायचं की तुम्ही म्हणता की या तिघांनी आश्वासन दिलंय तुम्हाला की ह्या ज्या काही 4 प्रमुख मागण्या आहेत, रक्ताच्या नात्यांमधल्या सगळे सोयरे असतील, ह्या मान्य केल्या जातील. मुद्दा असा आहे की अधिवेशन घेऊन ह्या मागण्या मान्य होणार आहेत का? हो. अध्यादेश 15 दिवस अगोदर त्याचसाठी काढलेला आहे की हो. आधी सूचना द्यायला लागतात. आधी सूचना त्यांची काय पद्धत असते कायद्याची, कुठं काय बनवायचं असतं, 15 दिवस अगोदर हरकती मागायच्या. त्यामुळं कायदा पण मग आमचा सगळे सोयरे शब्द कसा घेणार ते? मग तुम्हाला कायदा नाही पारित करणार बरोबर. आणि मग घ्यायला घेतला कशाला? त्यांनीच घेतलेला आहे. बरोबर, अर्थच नाही उरणार. मग एवढा तुम्हाला विश्वास आहे तर तुम्ही मग 10 तारखेपासून पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा का दिलाय? कारण 2-2 स्टेटमेंट यायला लागले अच्छा. वेगळे वेगळे, बरं. आणि 15 तारखेला अधिवेशन, 16 तारखेपर्यंत हरकत येत. मग काय पुन्हा अधिवेशन घेणार आहेत का तुम्ही? ते एवढं सोपं आहे का? मग बरोबर आहे, कारण निवडणुका आहेत मग लोकसभेच्या, पुढं आचारसंहिता आहे. बार अधिवेशन घेणं आणि ते घडून आणणं, राज्यपालांच्या पुन्हा परवानग्या काढणं, तिन्ही कायदे मंडळाच्या पुन्हा परवानगी घेणं ही साधी सोपी गोष्ट नाही. ती प्रक्रिया मोठी आहे. आणि आंदोलनाची हवा गरम असताना, तवा तापलेला असतानाच आपण त्याच्यावरती भाकरी करू शकतो. अण्णा हजारेंच्या आंदोलनामध्ये देखील आपण पाहिलं होतं की त्या वातावरणाचा एक मोमेंटम असतो, एक टेम्पो असतो, आणि त्याच वेळी जे काही पदरात पाडून घ्यायचं असतंय ते घ्यायचं असतंय. त्यानंतर एवढं मोठं आंदोलन किंवा एवढी मोठी ताकद जी आहे ती उभा राहील का ही देखील शंका असते. त्यामुळे तुम्ही वेळ अगदी नेमकी पकडलेली आहे. मुद्दा आहे तो म्हणजे की हे सगळे
नेते म्हणजे 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देणार म्हणतायत, पण 2 उपमुख्यमंत्री खुलून बोलत नाहीयेत ह्याच्याबद्दल. फडणवीस आणि अजित पवार मुख्यमंत्री बोलतायत, हे दोघं थोडेसे अजूनही असे का वाटतं तुम्हाला असं? आता त्यांचा प्रश्न आहे, परंतु आमचं आम्ही जिंकणार आहे बरं. हे खरं. कायदा पारित केल्याशिवाय आम्ही हटत नाहीत. आता आम्ही नाही हटणार. आता आम्ही हटू बी शकत नाहीत आता. कारण त्यांनीच दिलेले शब्द आहेत. आता एक अर्जंट मध्ये तेवढंच हे केलं. अच्छा, ठीक आहे. हे करा. माझ्या आठवणीप्रमाणे अण्णा हजारेंच्या 2011च्या आंदोलनानंतर अशी क्रेज महाराष्ट्रात इतर कोणाची पाहायला मिळालेली नाही. मनोज जरांगेंच्या रूपात ती पाहायला मिळते. तोच पुणे अहमदनगर रस्ता आहे जिथे ज्या रस्त्याने मी अनेकदा अण्णा हजारेंची आंदोलन आणि अण्णा हजारेंच्या भोवती निर्माण होणारी अशीच गर्दी पाहिलेली आहे. मला राहून राहून अण्णा हजारेंच्या आंदोलनाची आठवण होतीये. का होत असावी? पाटील, आपण परत मुद्द्याकडे वळूयात की तुम्ही म्हटलं की 10 तारखेपासून आंदोलनाचा इशारा द्यावा लागला कारण स्टेटमेंट्स वेगळी यायला लागली. काय नक्की वेगळं स्टेटमेंट आलंय? हेच की याच्यापर्यंत जाऊ, मुंबई दिल्लीपर्यंत जाऊ. हे एक प्रकारे काय आता कायदा नियमात बनला. आता मला अण्णा हजारेंच्या आंदोलनाची आठवण यासाठी होतीये की अण्णा हजारेंच्या पाठीमागे मोठी जनशक्ती उभा राहिली होती संपूर्ण देशभरातली. मात्र आंदोलनाच्या स्वरूपात उभा राहिलेली ताकद जेव्हा सरकारसोबत चर्चा करायला म्हणून गेली, ज्याला अनेकदा आपण तह म्हणतो, त्या तहामध्ये कुठेतरी फसली का? म्हणजे तुमच्या बाबतीत ती पाटील म्हणतात की पाटलांनी लढाई जिंकली, खूप मोठं आंदोलन उभा केलं, मात्र तहात फसले का कुठे? कारण वाशीच्या त्या सभेनंतर अध्यादेश निघालेला नाही, एक ड्राफ्ट आहे ज्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवून सरकारला पुढचा अवधी दिलेला आहे. राजपत्रित अधिसूचना नाही आहेत का? ते अध्यादेश नाही का? एवढं कळत नाही की यांना कशाचे अभ्यासक आहेत मग तुम्ही? अभ्यासक आहेत कसे तुम्ही? लोकांना किती दिवस फसवणार आहेत तुम्ही? मराठ्यांच्या जीवावर ते मोठे झालात, मुर्दे पाडलेत मराठ्यांच्या पोराचे तुम्ही. किती दिवस नडीला नकलवून तुम्हाला स्वतःचे लेकरं मोठे करायचे, तुमचं कुटुंब, बायकांपोर. तुम्हाला कामं करा शेतात. मराठ्यांच्या जीवावर किती दिवस कमी जातात? तुम्हाला सायकल नव्हती. 70 लाखाच्या गाड्या कुठून आल्या तुम्हाला? मग मला ते बोलायला लावू नका. तुम्ही कोणत्या अभ्यासक आहेत? तुम्ही अभ्यासक आहेत, तुम्हाला एवढं कळायला पाहिजे आपण मुंबईत कशासाठी गेलो? सगळे सोयऱ्यांचा कायद्यासाठी किंवा आरक्षण आणण्यासाठी. नोंदी तर मिळाल्या, नोंदी मिळाल्यास परिवाराचा फायदा झाला. 2 गोष्टी झाल्या. 2 करोड मराठा आरक्षणात चाललाय. आता ज्यांच्या नोंदी नाही त्यांच्या त्या सगळ्या सोयऱ्यांसाठी आपल्याला कायदा बनवणं गरजेचं आहे. मग महाराष्ट्रातल्या सगळे सोयरे आरक्षणात जर गेले तर खाली कुणीच राहत नाही. त्यासाठी मुंबईला गेलो. एकच मिनिट. त्यासाठी मुंबईला गेलो. येताना पोरांनी त्या सगळ्या सोयऱ्यांचा राजपत्रित अध्यादेश आणलाय. आता कायदा पारित गेल्या कायदा पारित होत असतो का? गेल्या आरक्षण मिळत असतं का लगेच? आणि तो म्हणणं आहे काहीच मिळालं नाही. तो म्हणणं काय होतं, काय मिळायला पाहिजे हे सांगा आधी. जाऊ द्या. एबीपी माझाच्या वतीनं माझं तुला खुलं चॅलेंज. चल की तुला नेमकं मिळायला काय पाहिजे होतं म्हणून तो म्हणणं गेले मोकळेच माघारी आले. काय मिळालं? कायदा मिळाला नाही मराठ्यांना. 15 दिवसांनी पारित नाही होणार तो. अधिसूचना निघाल्या नाही, अध्यादेश निघाले नाही. काय पाहिजे होतं? तुला पाहिजे होते पैसे. तुला पाहिजे होतं वाटतं एखादं पद. तेव्हा तू गल्ल्याने हिंडला. तुला काहीच भेटलं नाही. ते खरं आहे. तुम्ही म्हणता मुंबईला गेलो काहीच भेटलं नाही, हे खरं आहे. तुला काहीच भेटलं नाही. तू यासाठी आंदोलनच नाहीये. गोरगरीब करोडो मराठ्यांसाठी आंदोलन तू साठी. तू शेण खाय नव्हती तिकडे. किती दिवस मराठ्यांच्या गोरगरिबाजीवर पैसे खाणारे, पद खाणारे? मनोज जरांगेंच्या आंदोलनावरती जे शंका घेत आहेत त्यांना मनोज जरांगेंनी विचारलेले हे प्रतिप्रश्न आहेत. आणि येत्या 15-16 तारखेच्या दरम्यान सरकार आपल्या मागण्या मान्य करेल, आता असा आत्मविश्वास मनोज जरांगेंच्या या बोलण्यातून दिसतोय. आपण शेवटाकडे येऊयात की या सगळ्या तुमच्या आंदोलनाच्या दरम्यान तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत अगदी व्यवस्थित बोलत होतात, मात्र फडणवीसांवरती तुमची सातत्याने टीका होत होती. आणि या माध्यमातून ओबीसी समाज भाजपकडे वळवण्याचा प्रयत्न होतोय आणि मराठा समाज एकनाथ शिंदेच्या पाठीमागे वळवण्याचा प्रयत्न होतोय, असंही विश्लेषण काही जणांनी केलं. नाही, ते सगळं खोटं आहे. ते सगळं खोटं आहे. आमचा कोणी शत्रू नाही. ना शिंदे साहेब मित्र आहेत, ना शत्रू आहेत. फडणवीस साहेब शत्रू. मराठा बोलला मी. असं होतंय असं जाणवतंय का तुम्हाला? काही नाही नाही नाही, आमच्याकडून नाही, त्यांच्याकडून होत असेल. परंतु आम्ही मुंबईत गेलो, सगळं सोडून आलो. ते जुनी म्हणे ग्रामीण भागात झालं गेलं, आता गंगात घोडून आलं, ते विषय सोडून दिला. आम्ही तिथंच सोडून दिला. पूर्ण समाधानी आहात तुम्ही याच्यासाठी की ज्याच्यासाठी आमचे लेकरं गेले होते त्याच्यासाठी. आता पुन्हा तिथंच येऊ एक अर्ध्या मिनिटासाठी आपण. जर कोणाला वाटतंय मुंबईत जाऊन काहीच मिळालं नाही तर सगळ्या सोयऱ्याच्या शब्दाच्या ऐवजी दुसरं काही म्हणणं होतं तो असं सांग. सुरुवातीपासून तुमचं तेच म्हणणं आहे. मग तू 3.5 महिने तुझे आत्ता म्हणून तू काहीच मिळालं नाही, सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश मिळाला.
मग तू याच्या आधीच म्हणायचं हे शब्द चांगला नाही किंवा काहीच मिळणार नाही, या शब्दाचा फायदा नाही. 3.5 महिने कुठे झोपला होता तू? आता तो अध्यादेश सगळ्या सोयऱ्या तेव्हाच म्हणायचं हे सगळे सोयरे शब्दाचं नको बरं का, काहीच मिळालं नाही मग म्हणायला पाहिजे होतं. तर वर म्हणले चांगला शब्द आहे सगळा महाराष्ट्र आणि सगळ्यांचं म्हणणं आहे. तूच लय शहाणा लागून गेला एकटा. तुला समज तू अभ्यासिक मधले शहाणा आहे, तुला समज करोडो लोक येडे आहेत, तुला असं म्हणायचं का तूच लय शहाणा आहे तर तुझ्या हरकती मांडते आता तू शहाणा आहे ना. तो कायदा मजबूत करण्यासाठी तुझे काही ओळीनी म्हणणं मांडते मराठ्याच्या लेकराचं कल्याण होईल. व्हॉट्सअप फेसबुकला लिहून रातभर इतकं लांब लिहित बसतो, शायनिंग नको मारू. तुला जसे कळतंय ना तसं बाकीला चल नाही कळतं, एवढी येडे लोक नाही येत आता. अध्यादेश निघाला, हीच सगळ्यांचं काम होतं, तो निघाला, कायदा पारित होईल आता. नाही झालं ते पट्ट्या आहे ना 10 तारखेला बसलाच. पुन्हा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना माझी विनंती, मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्या असतील त्यासाठी गॅजेट घ्यायला लावलं आपण हैदराबादचं. त्या गॅजेट असं सांगतंय 5ही जिल्ह्यात फक्त कुणबी आहे, मराठा एक पण नाही. त्यामुळे त्यांचंही कल्याण होणार. महाराष्ट्रातल्या शेवटच्या मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत मी माग हटत नाही, मी मरायला देत नाही. तुम्ही त्या गैरसमज पसरवणार कोणी विश्वास ठेवायचा नाही आणि माझी जात ठेवत बी नाही. पाटील, तुम्ही खूप प्रामाणिकपणे आतापर्यंत आंदोलन हे केलं, म्हणून महाराष्ट्रातला संपूर्ण मराठा समाज तुमच्या पाठीमागं उभा राहिला. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि आंदोलनासाठी शुभेच्छा. फक्त माझा अनुभव मला पुन्हा पुन्हा अण्णा हजारेंच्या आंदोलनाची आठवण करून देतोय की सरकार जे असतंय ते अतिशय चतुर असतंय. काही जण त्याला लबाड देखील म्हणतात. तर या सरकारसोबत वाटाघाटी करताना अतिशय हुशारीने कराव्या लागतात. जरांगे पाटील त्या करतील अशी अपेक्षा आहे. आणि 15-16 तारखेला पाटील तुमची प्रतिक्रिया काय असेल ही अतिशय महत्वाची गोष्ट असेल. मी त्याची वाट पाहिन. नक्की सर. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.